हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कॉर्न म्हणजेच मका हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि कॉर्न चाट हे तर सगळ्यांचा आवडीचा विषय. अगदी लहानांपासून घरातील मोठ्यांनाही कॉर्न चाट खूप आवडते. आणि हे कॉर्न चाट आपल्याला बाहेरही बघा, आता पावसाळ्यात हे अगदी मॉलमध्ये रस्त्यावर हे खूप विकले जाते आणि सगळ्यांना आपल्याला खायलाही खूप आवडते. तर हेच कॉर्न चाट म्हणजे स्ट्रीट स्टाईल कॉर्न चाट आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे हे चटपटीत कॉर्न चाट बनवणार आहोत. आणि स्ट्रीट स्टाईल कॉर्न चाटच्या काही सिक्रेट टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपण हे मक्याचे दाणे म्हणजेच कॉर्न उकडून घेणार आहोत. तर पाण्याला छान इथे उकळी आलेली आहे. या पाण्यामध्ये अगदी पाव चमचा हळद टाकायची आहे. आणि आता चवीनुसार म्हणजे अगदी अर्धा चमचा इथे मीठ टाकायचं आहे. आणि मग आपले हे मक्याचे दाणे म्हणजेच कॉर्न आहेत ते आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये 10 मिनटं 8 ते 10 मिनटं छान उकळून घ्यायचे आहेत. तर हे बघा, बाहेर जे म्हणजे बाहेर जे मिळतात कॉर्न चाट विकले जातात त्याचे दाणे बघा कसे असे पिवळे असतात आणि छान टम्म फुललेले, एक वेगळीच चकाकी असते. तर त्यासाठीच आपल्याला हे हळद टाकून कॉर्न उकडून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे त्यांना छान असा मस्त पिवळा रंग येतो आणि एक वेगळीच चमक येते. तर त्याच्यामुळे इथे 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित हे दाणे उकळून घ्यायचे आहेत. पहा, एक इथे जवळजवळ आता 7 ते 8 मिनटं झाली आहेत आणि कसे एकदम पिवळसर दिसत आहेत दाणे, एकदम मस्त. कारण नॉर्मल कॉर्नचा रंग हा थोडा वेगळा असतो आणि हे हळद टाकून उकळल्यामुळे त्याला छान पिवळसर रंग येतो. तर संपूर्ण 10 मिनटं अगदी हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मक्याचे दाणे बॉईल करून घ्यायचे आहेत. छान उकळून घ्यायचे आहेत. त्याने मस्त ते शिजलेही जातात आणि त्यात मीठ आणि हे हळद छान मुरतंही. तर आता इथे 10 मिनटं झालेली आहेत. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. हे सगळं पाणी आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर असं गाळणीमध्ये आपण सर्व दाणे आहेत ते गाळून वेगळे करून घेऊया. पहा, त्याला एक वेगळं शाईन दिसतं आहे. कारण हळद टाकल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे त्याला एक छान वेगळी अशी चकाकी येते. बाहेर जे कॉर्न चाट आपण खातो ते याच पद्धतीने हे कॉर्न बॉईल केलेले असतात आणि म्हणून ते एवढे छान असे दिसता क्षणी खाण्याचं मन करतं. तर आता हे पाणी गाळून घेतोय तोवर आपण दुसरे साहित्य तयार करूया. तर आता इथे जास्त काही साहित्य नाही लागणार आहे. इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे. तर जर तुम्ही म्हणजे मुलांसाठी हेल्दी कॉर्न चाट तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे काही साहित्य ॲड करू शकता. जिथे इथे आता आज आपण इथे कांदा आणि टमाटर याचा वापर करणार आहोत. पण जर तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही थोडं गाजर, त्यात काकडी हे असं घालून बीट असं सगळं हेल्दी भाज्या घालून त्याला एक हेल्दी कॉर्न चाट तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर आज आपण इथे एक कांदा आणि एक टमाटर एवढे हे 2 साहित्यांमध्येच आपण हे कॉर्न चाट बनवणार आहोत. बाहेर जे आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि टमाटर आणि कोथिंबीर याचाच उपयोग जास्त केलेला असतो. तर आता कांदा टमाटर कापून झालेलं आहे. कोथिंबीरही आपण बारीक चिरून घेऊया. हे सर्व साहित्य हे चाट बनवायच्या अगोदरच आपण प्रिपेअर करून घेतलं तर मस्त गरम गरम कॉर्न चाटचा आपल्याला आनंद घेता येतो. तर साहित्य रेडी केलेलं आहे. तर आता बघा, गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे. पॅन छान तापलं की त्यात मी अर्धा चमचा एवढा बटर घातलेला आहे. आता या बटरमध्ये आपल्याला हे जे उकडलेले आपले कॉर्न आहेत, कॉर्नचे दाणे आहेत ते छान 2 मिनटं असे परतवून घ्यायचे आहेत. यामुळे बटरचा जो टेस्ट असतो तो त्या म्हणजे कॉर्नला लागतो आणि खूप छान असं स्ट्रीट स्टाईल कॉर्न चाट जसं असतो ना त्याची छान टेस्ट येते. आणि जर तुम्हाला कोणाला भाज्या आवडत नसतील ह्या कॉर्न चाटमध्ये तर तुम्ही नुसतं असंच बटरमध्येही ते असं परतवून घेतलं आणि मुलांना खायला दिलंत ना तरी हे ते खूप छान लागतं. आता पहा, जेव्हा उकळताना जर तुम्ही मीठ टाकायला कधी विसरला असाल तर तुम्ही या स्टेजलाही मीठ ॲड करू शकता. म्हणजे बटर जेव्हा आपण घालतो बटरमध्ये जेव्हा हे परतवणार आहे त्याच वेळेला मीठ घालून व्यवस्थित असे हे आपल्याला दाणे एक 2 मिनटं मस्त बटरमध्ये परतवून घ्यायचे आहेत. कारण आपल्या सगळ्या दाण्यांना ते अगदी बटर आणि मीठ छान मुरलं पाहिजे. तर इथे बघा, एक 2 ते 3 मिनटं ही मस्त मी असं परतवून घेतलेली आहेत. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर आता आपण चला चाट बनवायला घेऊया. तर एका बाउलमध्ये सर्वात पहिले आपण हे आपले जे दाणे आहेत ते काढून घेऊया. यावेळेला आपण हे सर्व साहित्य प्रिपेअर करून ठेवलं आहे त्यामुळे आपलं चाट आहे ते पटकन बनेलही. कारण कॉर्न चाटची खरी मजा गरम गरम खाण्यात असते. त्यातच आता चिरलेला कांदा आणि चिरलेला टमाटर ॲड करूया.
आता इथे मी थोडंसं मीठ पुन्हा ॲड करते, कारण आपण कांदा, टमाटर, भाज्या घालतो म्हणून. पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा चाट मसाला आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पूड घेतली आहे. ही ऑप्शनल आहे, पण जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही नक्की घाला. ह्या काळी मिरी पावडरने ही कॉर्न चाटरला एक चटपटीत थोडासा तिखटपणा येतो आणि मस्त लागतं. आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया, कारण कांदा, टमाटर आणि हे सगळे मसाले आहेत, हे सर्व जिन्नस एकत्र झालेले तरच ह्या चाटची खरी मजा येणार आहे. कारण आपल्या प्रत्येक घासामध्ये एक थोडा तिखटपणा, मस्त चमचमीतपणा, आंबटपणा आला पाहिजे. आता जी चिरलेली कोथिंबीर होती तीही शेवटी घालायची आहे. पुन्हा एकदा सर्व आपण व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊया. आणि हे कॉर्न चाट आपल्याला कसं गरम गरमच खायला खूप मजा येते. तर बस, इथे आपलं स्ट्रीट स्टाईल चटपटीत गरम गरम कॉर्न चाट रेडी आहे. तर मग आता आपण हे सर्व करूया. तर पहा, इथे मस्त गरमागरम कॉर्न चाट रेडी आहे. तर कॉर्नच्या अजूनही बऱ्याच रेसिपी बनतात. तुम्हाला कोणकोणती रेसिपी कॉर्नची आवडते ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्याचाही व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईन आणि तुम्हाला दाखवेन. आणि तुम्हाला कॉर्नची कोणती डिश आवडते तेही मला कमेंट करून सांगा. आणि आजचा हा छोटासा स्वीट अँड शॉर्ट रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.